नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी या ठिकाणी शेतामध्ये गवत काढत असलेल्या 20 वर्षीय युवतीवरती सायंकाळी बिबट्याने हल्ला केल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। दिंडोरी राज्यमार्गावरील वनारवाडी पाटाजवळ राजू चव्हाण यांची शेती असून गावातील अखंड हरिनाम सप्ताह संपल्यानंतर चव्हाण कुटुंबीय त्यांच्या शेतात गवत कापण्याचे काम करत होते। त्यावेळी पायल राजू चव्हाण ही मुलगी उसालगत गवत कापत असताना अचानक बिबट्याने मागील बाजूने येऊन हल्ला केला। बिबट्याने तिच्या मानेला धरले, तिने आरडाओरड केली। तिच्या शेजारी असलेल्या बहिणीने बिबट्याने धरल्याचे पाहताच आरडाओरड केला। त्यावेळी पायलकडे धावले। त्यानंतर बिबट्याने पायलला 6-7 फूट ओढत नेले। आजूबाजूचे शेतकरी, पायलचे वडील, चुलते व नातेवाईक उसाकडे धावले। बिबट्याने गलका आवाज ऐकल्यावर पायलला तिथेच सोडून पळ काढला। पायलला नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात आणले। तेथील डॉक्टरांनी नकार दिल्याने दिंडोरी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। यावेळी वनविभाग कर्मचारी व ग्रामस्थांनी धाव घेतली। तेथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कदम यांनी तपासणी केली असता पायलला मृत घोषित केले। SIP सुरू केली नाही, मग संपत्ती कशी वाढणार? 15 वर्षांचा अनुभव असलेल्या 1700हून अधिक समाधानी ग्राहक आणि 50 कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा। SIP, SWP, म्युच्युअल फंड्स ने अधिक स्थैर्य मिळवा। 5100हून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास। आता तुमची वेळ। नाशिक, संगमनेर, जयपूर येथे मोफत सेमिनार। आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, NCDs अँड कॉर्पोरेट FDs। संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा।